आता बातमी बीडमधून सुरुवातीला बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडणार आहे। सभेचं नेतृत्व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात ही सभा आयोजित करण्यात आली आहे। महाएल्गार मेळाव्याच्या निमित्ताने आज भुजबळ आणि मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहेत, तर भुजबळ सभास्थळी थोड्याच वेळात दाखल होणार असून धनंजय मुंडेही रवाना झाले आहेत। या सभेकरता मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते एकाच मंचावर पाहायला मिळतील। धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ओबीसींच्या व्यासपीठावर प्रथमच धनंजय मुंडे हे आपली भूमिका मांडणार आहेत। सभास्थळावरून आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्यासोबत आहेत। रवी, नेमकी किती वाजता ही सभा जी आहे ती सुरू होईल आणि कोणकोणते नेते आता पोहोचलेत, अजून कोण कोण यायचं बाकी आहे? रवी, अश्विन, साधारण अजून 1 तास या सभेचा अवकाश आहे, कारण ज्या पद्धतीने स्क्रीनिंग आणि लाइटिंग या ठिकाणी लावलेली आहे त्या अनुषंगाने हा वेळ लागू शकतो असं दिसतंय। आणि आपण जर बघितलं तर या सभास्थळी आता हळूहळू आंदोलक, खास करून मराठवाड्यातली ही बीड, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या ठिकाणची ही सगळी आंदोलक या ठिकाणी एकत्रित आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 2 सप्टेंबरच्या GR जो दिला मुंबईमध्ये, त्यानंतरची ही पहिली सभा आहे आणि त्या ठिकाणी आज छगन भुजबळ हे प्रमुख उपस्थितीमध्ये ते संबोधित करतील आणि त्याच्याच बरोबर आमदार धनंजय मुंडे देखील असणार आहेत। अर्थात ते प्रथमच ओबीसीची विषयीची किंवा ओबीसीच्या व्यासपीठावरती प्रथमच आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। अर्थात त्यांच्या या भूमिकेवरून पुढची राजकीय दिशा सुद्धा ठरू शकते असं देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। लक्ष्मण हाके देखील आहेत, ज्यांनी की सुरुवातीपासून या ठिकाणी आंदोलन मनोज जरांगेंच्या विरोधात, म्हणजे त्यांच्या मागण्यांच्या विरोधात या ठिकाणी केलेलं आहे। आणि खास करून जालना जिल्ह्यात जेव्हा हे आंदोलन सुरू झालं त्याची सर्वाधिक धग बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली। त्या ठिकाणची ही सभा आहे। अंबडमध्ये म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये पहिली सभा झाली होती आणि त्यानंतर विशाल अशा स्वरूपात ही मोठी सभा या ठिकाणी रॅलीनंतर या ठिकाणी छगन भुजबळ जरी तिकडे नसले तरी यावेळी या ठिकाणी त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि 2 सप्टेंबरचा GRला त्यांनी विरोध केलेला आहे, तो रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने केलेली आहे। अशा वेळी ते या ठिकाणी कुठले आदेश देतात का? ओबीसी आंदोलकांच्या बाबतीमध्ये त्यांची नेमकी आता पुढची भूमिका, रणनीती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे देखील या ठिकाणी असणार आहेत, त्यांची देखील रणनीती काय आहे हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके देखील या ठिकाणी संबोधित असल्याची माहिती मिळत आहे। भुजबळ दाखल झालेले, थोड्याच वेळात धनंजय मुंडे देखील या ठिकाणी दाखल होती। एकूणच उत्साह आहे आणि कुठेतरी चीड देखील या आंदोलकामध्ये पाहायला मिळते। हळूहळू आंदोलन या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळते। धन्यवाद रवी, या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तेव्हा काही वेळामध्येच ही सभा, जसं आता रवीने सांगितलं, सुरू होईल। सर्व प्रमुख नेते यायला आता सुरुवात झाली आहे।